नमो बुद्धाय. नागसेन 37 या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दर्शको, आपण पाहत आहात आज 17 ऑक्टोबर 2024 अश्विन पौर्णिमा आहे आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण बौद्धांच्या संस्कृतीचं दर्शन या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने होत असते. यावर्षीसुद्धा आपण आलेलो आहोत आंबेटाकडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या गावामध्ये आणि वर्षावा समारोपीय कार्यक्रम कसे होतात ग्रामीण भागामध्ये ते आपण पाहत आहोत. की आपल्याला माहीत आहे की वर्षावास हा भिक्खूंचा असतो आणि भिक्खू वर्षावासामध्ये पावसाच्या कालावधीमध्ये एका ठिकाणी राहतात आणि नंतर ते वर्षावास संपल्यानंतर निघून जातात. परंतु आता ग्रामीण भागामध्ये भंते मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील आंबेडकरी जनता हे ग्रंथांचं वाचन करते स्वतःहून आणि अशा कार्यक्रमाच्या समारोपाला शहरामधल्या भंतेंना बोलावल्या जाते आणि काही कार्यक्रम होतात. कसे कार्यक्रम होतात हे पाहण्यासारखे असतात. ग्रामीण भागातील जे लोक असतात ते अत्यंत जिव्हाळ्याचे असतात, अत्यंत दयाळू मायाळू असतात आणि ते त्यांचे संस्कृती कशी जपतात, त्यांचे सण उत्सव कसे असतात हे आपल्याला निश्चितच पाहायला आवडेल. तर पहा, आज वर्षावास समारोपीय कार्यक्रम आहेत आणि या ठिकाणी या आंबेटाकडी गावामध्ये उपासिका अगदी सकाळी रांगोळी टाकत आहेत. विहाराच्या दर्शनी भागासमोर गेटसमोर अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी काढून भंतेगण भिक्खू संघ आणि बाहेरगावून येणाऱ्या उपासकांचं ते स्वागतासाठी अशी सुंदर रांगोळी काढत आहेत. हे रांगोळी काढणारे दाखवा. ओके, स्टॉप करा. दर्शक हो, अत्यंत सुंदर आणि प्रसन्नमय असा हा बुद्धविहाराचा परिसर आहे. बुद्धविहार कसा आहे हे आपण पाहणारच आहोत. त्या अगोदर आपण पाहत आहोत ही लगबग कशाची आहे, तर ही लगबग आहे आता होणाऱ्या कार्यक्रमामध्ये भिक्खू संघ आणि येणाऱ्या पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था. हा ग्रामीण भाग आहे. इथे हे जे भोजन आहे यांची मनोमन अशी इच्छा असते की हे भोजन आपल्या हाताने तयार केलेलं असलं पाहिजे. आचार्यामार्फत पैसे देऊन त्याच्याकडून भोजन करून घेतल्यापेक्षा हे लोक स्वतःच घराघरातील उपासिका इथे सकाळीच येतात आणि हे पुऱ्या लाटण्याचं काम करत आहेत. ह्या सगळ्या उपासिका आलेल्या आहेत आणि आता ह्या उपासिका इथून पुऱ्या लाटून घरी जातील आणि त्यानंतर तयारी करून इथे येतील. श्रमदानाचे आणि हे श्रमदानाची तयारी, अर्थदानाची तयारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की येणारे जे उपासक आहेत, आपले बांधव आहेत, त्यांना जे आपण भोजन देणार आहोत ते आपल्या हाताने तयार केलेलं भोजन असेल. हा भाव या उपासिकांमध्ये आपल्याला दिसून येतो. बघा, अत्यंत व्यवस्थित असे बसून आणि आपसामध्ये चर्चा करीत करीत प्रसन्न चित्ताने सर्व लोक प्रसन्न चित्ताने ह्या पुऱ्या लाटण्याचं काम करत आहेत. आणि ह्या पुऱ्या लाटल्यानंतर पुरुष मंडळी जी आहे, हे पुरुष मंडळी या पुऱ्यांना लाटण्याचं काम या पुऱ्यांना तळण्याचं काम हा युवा वर्ग करत असतो. म्हणजे स्वतःच्या हाताने तयार केलेलं हे अन्न आपण भोजनदान करत आहोत. हा अत्यंत चांगला भाव इथे लोकांमध्ये पाहायला मिळतो. काही लोक पुऱ्या तळत आहेत आणि काही लोक त्यांच्या मदतीसाठी बाजूला आहेतच. आणि जय भीम.
हे आहेत गजाननराव वानखडे, येथील अध्यक्ष आहेत. परंतु सर्व लोक हे अध्यक्ष आणि ह्या सगळ्या गोष्टीला हे नाममात्र असते. सर्व लोक सर्व मिळून सर्व कामं करतात. आणि भाजीसाठी हे काशीफळ आहे. या काशीफळापासून स्वतः तयार केलेली भाजी थोड्या वेळाने पंक्तीमध्ये वाढताना आणि लोक खाताना तुम्हाला दिसतील. ग्रामीण भागात असणारं हे छोटंसं सुंदर आणि प्रशस्त असं विहार आहे. हे असं विहार आहे की इथे धम्म प्रशिक्षणाच्या दृष्टीने जे उपक्रम व्हायला पाहिजेत विहारांमध्ये ते सातत्याने सुरू असतात. आणि म्हणून बघा, या विहाराच्या परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा तो हे संरक्षित भिंतीमध्ये आहे. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईंचा सुद्धा फोटो पुतळा या ठिकाणी आहे. आणि आता पाहू आपण की या छोट्याशा गावातलं विहार कसं आहे. बघा, हे हा इथे आज उत्सव आहे वर्षावा समारोपीय कार्यक्रमाचा. तर या गावातले जे लोक आहेत ते आपापल्या नातलग गणांनासुद्धा निमंत्रित करतात. असेच हे येथील नातलग आहेत आणि विहारामध्ये आलेले आहेत. आपण आता या विहारामध्ये प्रवेश करूया. आपण विहारामध्ये जात आहोत. अत्यंत सुंदर असं विहार या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. माझ्या फॅमिली कोणी सांगितली कितीची सांगेला तुझा बैल मी बी काढू का सर? इकडे बारे बा तुम्ही समोर पहा बरं, बरोबर सगळे दिसले पाहिजे टोटल. समोर पहा तुम्ही.
यूट्यूबवर अपलोड करायचे ते समोर पा समोर थांब तू इकडे बा सीमाबाई यूट्यूबवर अपलोड करायचे नाही. अरे तुम्ही लाईनीत घ्या ना, लाईनी ते बाया लाईनीत चालू राहिल्या बा. चष्मा तर घालाच लागेल. सगळी शूटिंग घेऊन राहिलो बा. एक नंबर यूट्यूबवर अपलोड करतो, इमानदारीने अपलोड करतो. 4 MB गेलं चालते बा. हा
श्रावक संघ या 3 रत्नांना वंदन. या 3 रत्नांना दर्शन आम्हाला ज्या महामानवांनी घडवलं आणि ते दर्शन घडवून तुमच्या आमच्यावरच नव्हे तर या देशावरती ज्यांनी उपकार केले असे ते परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला आणि त्यागाला अभिवादन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसुद्धा अभिवादन. या संस्थेच्या नॅशनल पॅट्रॉन ज्यांनी खेड्यापाड्यापर्यंत धम्म पोचवण्याचं काम केलं त्या महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि त्यांचे सुपुत्र या संस्थेचे ट्रस्टी तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात शहराशहरात आणि खेड्याखेड्यांमध्ये जी धम्म चळवळ सुरू आहे त्या धम्म चळवळीला सुद्धा मानाचा जय भीम. उपस्थित पूजनीय भिक्खू संघ आणि उपासक उपासिकांना धन्यवाद. आभार मानण्यासाठी भंतेजींनी मला सूचित केलेलं आहे. भंतेजींचा आभारच आहे. परंतु हा कार्यक्रम कसा झाला याचं थोडक्यात प्रास्ताविक करणे ग्रंथवाचक या नात्याने आणि या समारोपीय प्रसंगाच्या निमित्ताने 3 महिने जो तुमचा माझा सहभाग झाला त्या सहवासाचा सुद्धा या ग्रंथाच्या निमित्ताने हा जो समारोप होत आहे त्यानिमित्तानं हितगुज होणं मला हे इष्ट वाटते की तुमच्यासोबत या समारोपीय कार्यक्रमाची 5-7 मिनिटाची चर्चा होणं आवश्यक वाटते. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना माहीत आहे की मी अंत कधीच पाहत नाही. माईक प्रिय बिलकुल नसतो की मला माईक प्रिय आहे नाही का. आणि यासाठी पूजनीय भंते आनंद यांचं उदाहरण फार सुंदर आहे. आनंद यांचा एक गुण असा आहे की जेव्हा भिक्खू संघ, श्रामणेरी संघ, श्रामणेर संघ, उपासक संघ, उपासिका संघ त्यांच्या दर्शनासाठी जातात तेव्हा सर्व लोक त्यांच्या दर्शनाने संतुष्ट होतात. जेव्हा लोकांना असं वाटते की यांनी धम्मदेशना द्यावी तर ते धम्मदेशना देतात. लोकांना असं वाटते की आता यांनी सांगतच राहावं परंतु त्याच्या आधीच त्यांची धम्मदेशना ते थांबवतात. म्हणजे त्यांची धम्मदेशना एवढी प्रिय असते. हा त्यांचा गुण सर्व धर्म उपदेशकांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे नाही का. तर या समारोपाकडे वळत असताना मी या गावचा नाही प्रथमतः भरतींना सांगू इच्छितो. यहाँ से 5-6 किलोमीटर दूर मेरा गांव है और ये जो गांव के लोग हैं वो मुझे हर दिन मेरा आना जाना करते थे बाइक पर. शाम को 7-7:30 बजे वो लाते थे और 10 बजे मुझे पहुंचाते थे. जेव्हा इथे चर्चा झाली की आपल्याला विहार झालेला आहे सुंदर आणि आपल्याला वर्षावासानिमित्त भंतेची भेटत नाही. भिक्खू हे शहरामध्येच असतात आणि म्हणून आपल्याला ग्रंथ वाचायला कोणीतरी व्यक्ती पाहिजे म्हणून लोकांनी माझी निवड केली. तुम्ही माझी निवड केली त्याबद्दल मी प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो. भरतीजींनी सांगितलं की आभार व्यक्त करा तर मी प्रथमतः तुमचा आभार व्यक्त करतो की तुम्ही माझी निवड केली. मला ते संधी मिळाली की मी भरतीजी नसताना सुद्धा मला दररोज धम्म सांगण्याची संधी त्यानिमित्तानं मला मिळाली. त्याबद्दल मी गावकऱ्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्यासोबतच आभार व्यक्त करतो त्या 2 लोकांचं त्यांचा नामोल्लेख करून की ते जर दररोज मला घ्यायला आले नसते पोचून दिलं नसतं तर मला निश्चितच हे माझं काम सुलभरित्या करता आलं नसतं. मी नेहमी सांगतो
की चोरी करणारा चोर जेवढा गुन्हेगार असतो तितकाच गुन्हेगार चोरीला मदत करणारा सुद्धा असतो. मग जर हे कुशल कर्म जर माझ्या जीवनात होत असेल तर त्या कुशल कर्म करण्यासाठी मला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचं सुद्धा यामध्ये सहभाग आहे. आणि त्यामध्ये जे दररोज मला ने-आण करणारे होते त्यामध्ये भंतेंना निमंत्रित करणारे सुमेध रामकृष्ण वानखडे आणि अनिल तायडे या दोघांनीही म्हणजे पावसाची कमान उभा लागतात गाडीवर ने-आण करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या त्या सेवेमुळे मी दररोज सातत्याने येऊ शकलो आणि एक ऊर्जा निर्माण होत होती की हे जर येऊ शकतात तर मी का जाऊ नये. म्हणजे माझ्यातला आळसाला सुद्धा घालवण्याचं काम त्यांनी केलं नाही का. जर ते आले नसते तर आळसात पडून असतो. तर लोकांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला. तुम्हा सर्वांचं आभार आहे. आता काही बाहेरगावून लोक आलेले आहेत. तुमचंही आभार आहे की तुम्ही या कार्यक्रमाला आलात आणि शोभा वाढवली. आता हे गावचे लोक कसे आहेत भंतेजी तुम्हाला सांगतो, बाहेरगावच्या लोकांना सांगतो की हे गावचे लोक कसे आहेत आणि ते धम्मपदाच्या एका गाथेचा सहारा घेऊन सांगतो. आज धम्मपद गाथा आणि कथाचा समारोप होत आहे आणि जाता जाता सुद्धा एक धम्मपद सांगून मी जाणार आहे. हे गावचे लोक कसे आहेत याच्यावरून मला धम्मपद आज कोणतं धम्मपद सांगावं समारोपाला त्यावरून मी विचार केला. या गावच्या लोकांनी प्रथमतः छोटंसं विहार उभारण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प पूर्णत्वास नेला. छोट्याशा गावामध्ये सुंदर आणि सुबक असं विहार तयार झालं. केवळ विहार होऊन ते थांबले नाही तर या विहारामध्ये उपक्रम झाले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी संकल्प केला की या गावामध्ये प्रत्येक वर्षी हे 10 दिवसाचं श्रावणी शिबिर झालं पाहिजे जेणेकरून या गावातले लोक प्रशिक्षित होतील आणि बाहेरगावचे लोक सुद्धा प्रशिक्षित होतील. आणखी असाही संकल्प आहे की दरवर्षी जसे यावर्षी पूजनीय भंते इंदवंशजी महाथेरो आणि अनिरुद्धजी थेरो आणि त्यांचा संघ बोलावलेला आहे तसं या अगोदर सुद्धा करुणानंदजी थेरो इथून येऊन गेलेले आहेत मागील वर्षी. असा सुद्धा या गाववाल्यांचा संकल्प आहे की नित्य नियमाने इथे धम्म उपदेशक हे नित्य नियमाने येतील. इथे वारंवार धम्मदेशनेचे धम्म शिकण्याचे धम्म प्रशिक्षणाचे कार्यक्रम हे सर्वांच्या माध्यमातून मग तो भिक्खू संघ असो जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया असो या सर्वांच्या माध्यमातून इथे धम्म शिकणे आणि शिकवण्याची जी प्रक्रिया आहे ती निरंतररित्या कशी सुरू राहील असा सुद्धा यांनी संकल्प केला. हा संकल्प त्यांचा पाहिल्यानंतर मला धम्मपदाची 239वी गाथा या ठिकाणी सांगावीशी वाटते. ती धम्मपदाची 239वी गाथा आहे. अनुपुब्बे न मेधावी थोक थोकं खने खने कम्मारो रजत सेव निधम्मे मलमत्तरू. याचा अर्थ असा आहे आणि याची थोडक्यामध्ये गोष्टसुद्धा 3-4 मिनिटात सांगून संपवणार आहे. याचा अर्थ असा आहे की अनुपुब्बेन मेधावी, मेधावी म्हणजे शहाणा माणूस. तर जो शहाणा माणूस आहे तो काय करतो अनुपुब्बेन म्हणजे थोड्या थोड्या पद्धतीने आपल्यातल्या दोषाला नष्ट करतो, आपल्यातले दोष नष्ट करत राहतो आणि थोडं थोडं का होईना पण तो पुण्यकर्म करीत राहतो. आता आपण पाहत आहोत की धम्मपद हे कुठल्या तरी प्रसंगाच्या निमित्ताने तथागतांनी सांगितलेलं आहे. एखादा प्रसंग घडला आणि त्या निमित्ताने तथागतांनी उपदेश केला. मग हा उपदेश तथागतांनी कोणत्या प्रसंगी केला तर श्रावस्तीमध्ये एक ब्राह्मण त्याचा कर्म पाहून तथागतांनी हा उपदेश केला. अगदी 3-4 मिनिटात संपवतो. काय उपदेश केला, काय प्रसंग घडला. एकदा एका गावामध्ये म्हणजे श्रावस्तीमध्ये तथागत असतानाचा हा प्रसंग आहे.
की भिक्खू संघ यायचा गावामध्ये चारिका करण्यासाठी, आणि ते चारिका करण्यासाठी यायचे तर गावातल्या बाहेर एका ठिकाणावर ते त्यांचं चिवर ठेवायचे आणि तिथून ते चिवर व्यवस्थित करून गावामध्ये चारिका करण्यासाठी जायचे. त्या गावातल्या एका मेधावी पुरुषाने म्हणजे उत्तम पुरुषाने म्हणजे ब्राह्मणाने पाहिलं, अरे भंतेजी इथे येतात आणि इथे चिवर ठेवतात. त्याच्यामुळे काय होते की भंतेची चिवर कुठे ठेवतात तर जिथे गवत पडलेलं असते आणि त्या गवतावर चिवर ठेवतात. त्याच्यामुळे काय होते, त्या गवतावर दवबिंदू पडलेला असतो आणि त्यामुळे ते गवत ते चिवर त्या गवतावरच्या दवबिंदूमुळे ओलसर होते. मग त्यांनी ते घातल्यावर ते घालण्यास उपयुक्त नसते. मग आपण काय करावं, म्हणून तो काय करतो, पहिल्यांदा ते गवत उपटून टाकतो जेणेकरून भंतेजींचं चिवर ओलं होणार नाही. मग दुसऱ्या दिवशी पाहतो तर भंतेजीने चिवर आता ते गवत उपटलेल्या जागेवर ठेवलेलं आहे. पण गवत उपटलेल्या जागेवर ठेवल्यामुळे काय झालं, भंतेजींच्या चिवराला माती लागली. कधी जर जास्त दवबिंदू पडलेले असतील किंवा पाणी पडलं असेल तर भंतेजींच्या चिवराला थोडी थोडी ओलसर जी माती आहे म्हणजे चिखलासारखं लागायला लागलं. मग त्याच्या लक्षात आलं की आता काय करायचं. मग तो तिसऱ्यांदा काय करतो की त्या ठिकाणी आता तो रेती टाकून दिली त्याने. रेती आता लागेल का चिखल, आता चिखल लागणार नाही. त्याने रेती टाकून दिली आणि नंतर त्याने पाहिलं आता चिखल लागत नाही, परंतु भर उन्हामध्ये भंतेजी येतात, चिवर घालतात तर गरम होते, इथे त्यांना घाम येतो, त्रास होतो. तर त्यांनी त्या ठिकाणी एक छोटीशी झोपडीच बांधून टाकली, विहार टाईप. आणि मग त्याने झोपडी बांधली. आता भंते येतात आणि त्या छोट्याशा झोपडीमध्ये नीट चिवर ठेवतात, आपलं चिवर घालतात आणि नंतर चारिकेला जातात. अशी त्या भंतेची त्या उत्तम अशा पुरुषाने अशा पद्धतीने क्रमशः सेवा केली. पहा, क्रमशः स्टेप बाय स्टेप काय समस्या आहे ते पाहून त्यांनी स्टेप बाय स्टेप अशी त्या भिक्खू संघाची सेवा केली. ही बातमी जेव्हा तथागतांना समजली तेव्हा तथागतांनी सांगितलं, तथागतांनी हा उपदेश केला की जे उत्तम पुरुष असतात नाही का, तर ते अशाच पद्धतीने क्रमशः एक झालं की एक काय करतात, आपल्या दोषाला नष्ट करतात आणि एक झालं की एक आपल्या जीवनामध्ये पुण्य अर्जित करतात. या आंबेटाकळी गावातील लोकांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक झालं की एक पुण्य अर्जित करण्याचं काम केलेलं आहे. जसं त्या ब्राह्मणाने एकापाठी एक पुण्य अर्जित केलेलं आहे, तसे या गावातील लोकांनी सुद्धा विहाराच्या नंतर श्रामणेर शिबिरं इथे आयोजन करणे आणि त्यासाठी सुद्धा हा जो पेंडॉल आहे हा पेंडॉल सुद्धा विहाराचा आहे. ही एक व्यवस्था झाली ना. जसं त्या भंतेंनी, जसं त्या ब्राह्मणाने भंतेच्या अंगावर झोपडी केली, तसं ही आता विहाराची श्रामणेर शिबिर असेल किंवा उपासिका शिबिर असेल, कोणत्याही शिबिरासाठी ही कायमची व्यवस्था झालेली आहे नाही का. तर अशा पद्धतीचं हे गाव आहे. या गावाच्या या कामामुळे मला धम्मपदातील 239वी गाथा या ठिकाणी सांगावीशी वाटली. परंतु हे जे चांगलेपण आहे, हे चांगलेपण या गावात असंच टिकून राहावं, उलट ते वाढत जावं आणि धम्माचा हा जो सुगंध आहे या गावातून सर्व दिशांनी दरवळत राहावा अशी मंगलकामना आहे. आणि समारोपाकडे जात असताना एक गावाचं आद्य कर्तव्य म्हणून भारतीय बौद्ध महासभा ही गावागावामध्ये पोहोचण्याचं काम करते. भंतेजी भिक्खू संघाची संख्या आपल्याकडे फार कमी आहे. आमची विनंती आहे की भंतेजींनी पुढच्या वर्षी इथे वर्षावास करावा, परंतु ते आपल्याला असं वाटते की तारीख देणार नाहीत. परंतु आमची सगळ्यांची विनंती आहे की भंतेजींनी वर्षावास करावा. परंतु भिक्खूंची संख्या कमी आहे आणि म्हणून भंतेजी ग्रामीण भागामध्ये मिळत नाहीत. तेव्हा ग्रामीण भागामध्ये हा पांढऱ्या कपड्यातला जो भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता आहे तो अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करतो. हे जे समता सैनिक दलाचे आमचे जे लोक आहेत हे काम करतात.
आणि सेवाभावनेने काम करतात. या गावातील एक उपासिका ज्यांचे जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे, त्यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी छोटंसं स्वागत स्वीकारावं. थोडंसं फुलं द्या. हे एवढं सोपं नाही, यांना कोणी दान देणार नाही. बाहेर जेव्हा जातील, हे निळी टोपी घालून जेव्हा जातील, सेवा देतील, स्वतःच्याच भाड्याने जातील आणि स्वतःच हे काम करत राहतील. आयुष्यमानिनी सीमाताई नागसेन वानखडे यांचं स्वागत, ते या गावच्या आहेत आणि म्हणून गावाच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मी त्यांचं या ग्रंथाचा वाचक म्हणून मनापासून स्वागत करतो की त्यांनी अविरतपणे काम करत राहावं. मी बाहेरगावून आलेल्या सर्वांचा आभार मानतो. त्यापूर्वी आमचे सुमेशजी वानखडे यांच्या विनंतीला मान देऊन पूजनीय भदंत डॉक्टर SR इंदवंशी महास्तवे हे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन इथं आले आणि त्यांनी उत्तम अशी धम्मदेशना दिली, जी धम्मपदाला अत्यंत धम्मपदावरच संपूर्ण त्यांचं भाष्य होतं, देशना होती. आणि म्हणून पूजनीय भंते इंदवंशी महास्तवे यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला. त्यासोबतच पूजनीय भिक्खू अनुरुद्धजी थेरो यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो. त्यासोबतच पूजनीय श्रामणेर आरोग्य हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो. पूजनीय श्रामणेर सुचित्तो यांचंसुद्धा आभार व्यक्त करतो. बाहेरगावातून अत्यंत कमी वेळामध्ये आजच्या या कार्यक्रमाचा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवला, तर त्या पोहोचवण्याला फार कमी वेळ लागला. सर्वांपर्यंत मेसेजसुद्धा पोहोचला नसेल, परंतु जे जे अगदी कमी कालावधीत माहीत होऊनही इथपर्यंत आले, त्या सर्वांचं गावकऱ्यांच्या वतीने, त्रिरत्न बुद्ध विहाराच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण आले. यानंतरसुद्धा आपण सातत्याने येत राहावं. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपण्याच्या पूर्वी पूजनीय भंते आणि भिक्खू संघाला चिवरदानाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. भारतीय बौद्ध महासभा यांचे केंद्रीय शिक्षक संदीप वाकोडे सर यांनी हवा पाणी पाऊस याचे कुठलीही तमा न बाळगता आपल्याला अविरत 3 महिने वर्षावास या ठिकाणी त्यांनी धम्मपद, गाथा आणि कथा या ग्रंथाचं सतत 3 महिने वाचन आणि पठण केलं. त्याबद्दल आंबेटाकळी येथील सर्व धम्म उपासक उपासिका यांच्या वतीनं आणि मी सुद्धा मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. पूजनीय भिक्खू संघाला या ठिकाणी चिवरदान होत आहे. तर आयुष्यमान किसन पंढरी गवई आणि आयुष्यमानिनी प्रभावती किसन गवई यांनी समोर यायचं आहे चिवरदानासाठी. त्यासोबतच आयुष्यमान सुमेध रामकृष्ण वानखडे, आयुष्यमानिनी मायावती सुमेध वानखडे यांनीसुद्धा समोर या. आयुष्यमान अनिल गणपत तायडे व आयुष्यमानिनी कविता अनिल तायडे, आयुष्यमान गौतमरावजी वानखडे आणि आयुष्यमानिनी लता गौतम वानखडे यांनी समोर येऊन आपण जो संकल्प केलेला आहे चिवरदानाचा
आपल्या या चिवरदानाच्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी धम्मपीठावर यावं.